कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही भारतातच आहेत, तिथे सर्वांनाच मुक्त संचार करण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे। त्यामुळे असं वक्तव्य करणं चुकीचं आहे। महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे या संदर्भात आक्षेप नोंदवावा असे राजू शेट्टी म्हणाले। सुप्रीम कोर्टामध्ये 865 गावांवर महाराष्ट्राने हक्क सांगितलेला आहे। महाराष्ट्र विधानसभेने ठराव करून ती गावं आपली आहेत असं समजून महाराष्ट्रातील सर्व सोयी सुविधा तिथे देण्याचं जाहीर केलेलं आहे। या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि इतर भरत्यांमध्ये पात्र ठरवावं अशी लक्षवेधी मी मांडली होती, त्याचा शासन निर्णय झालेला आहे। कर्नाटक सरकारला हे वाईट वाटत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जावं, त्यावर स्थगिती आणावी। असा विरोध मात्र चुकीचा आहे अशी प्रखर मत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आज वाशिम येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले। अशा बातम्या कोण पेरते मला माहिती नाही, परंतु प्रत्यक्ष माझ्याबरोबर कोणी संपर्क साधलेला नाही। केंद्रीय पातळीवर कोणी असं काही म्हणजे ज्या बातम्या आलेल्या तसं काही फोन नाही किंवा असा निरोप काही आलेला नाही। परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या काही मध्यस्थी येतात, तुम्ही दिल्लीला आलं पाहिजे, काही लोकांना भेटलं पाहिजे अशा प्रकारचं मत व्यक्त करतात, मला बरोबर घेऊन जाण्याचा आग्रह करतात, पण त्याकडे मी फारसं काही लक्ष दिलेलं नाही आहे। कारण मुळामध्ये आम्हालाच त्याच्यामध्ये स्वारस्य नाही। एका बाजूला महाविकास आघाडीकडूनही अशीच विचारणा होत असते, त्यांच्याही काही उलटसुलट बातम्या येत असतात, ही जागा सोडली ती जागा सोडली, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ही स्पष्ट आहे। 2 वर्षापूर्वीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे। जेव्हा आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो त्याचवेळी ठरवलं होतं की इथून पुढे शेतकरी चळवळ आणि त्याच्या पलीकडे आपण काही कुठल्या आघाड्याशी संबंध ठेवायचा नाही। आणि म्हणून आम्ही जिथं आवश्यकता आहे, जिथं काही सभागृहामध्ये आपले प्रतिनिधी जाण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर निवडणुका लढवायच्या। आम्हाला कुणी मदत करणार असेल तर गोष्ट वेगळी, परंतु आम्ही कुठल्या आघाडीत जाऊन आता आघाडीतून मत मागायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे। कारण शेवटी या आघाड्याचा जो जाहीरनामा असतो, ज्या जाहीरनाम्याशी जे विरोधात लढतात तेही प्रामाणिक राहत नाहीत आणि जे जाहीरनामा घेऊन सत्तेत येतात तेही प्रामाणिक राहत नाहीत आणि फसगत होते ती सर्वसामान्य जनतेची। त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला काही स्वारस्य नाही आणि आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आता ठरवलेलं आहे की आमचे उमेदवार जे आम्ही उभा करणार आहोत निवडणुकीला त्याचं काय करायचं हे मतदारांनी जनतेनं ठरवावं। साहेब, आपल्या विरोधकांचा डाव असेल का असं अफवा पसरवण्याचा आपण भाजपमध्ये जाणार? शक्यता आहे, कारण एखाद्या वेळेस अफवा निर्माण करून किंवा अशा बातम्या उलटसुलट तयार करून मतदारांच्यामध्ये संभ्रम निर्माण करणं ही शक्यता काही नाकारता येत नाही। साहेब, शेतीवरती कर लावण्याचं धोरण केंद्र सरकारने आखलेलं आहे, त्या संदर्भातलं आज सादरीकरण सुद्धा होणार आहे। काय भूमिका आहे आपली एक शेतकरी नेते म्हणून? शेतीचं धोरण सगळं कृषी भवनमध्ये बसून ठरतं आणि त्याला सल्ला देण्याचं काम नीती आयोगामध्ये बसणारे विद्वान करतात। ह्या विद्वानांचा आणि गावाचा शेतीचा काही काडी मात्रही संबंध नाही। त्यांनी कधी त्यांना गाजर कसा आहे, ऊस कसा आहे, ऊसाला गूळ कुठं लागतो हे सुद्धा माहिती नाही। ती मंडळी शेतीचं धोरण ठरवतात आणि त्यांच्यातल्याच कुणाचे तरी हे सगळे पांढरे हत्ती आहेत पोचलेले आहे, मी आमच्या करातून पोचले जाणारे हे सगळे पांढरे हत्ती आहेत। त्यांच्यातल्याच कोणाच्या तरी एकात किडा वळवळला की शेतकऱ्यांच्यावर कर लादला पाहिजे, पण त्यांनी पहिल्यांदा या देशातल्या एकूण शेतकऱ्यांची स्थिती समजावून घ्यावी। एकूण 85% खातेदार जे आहेत ते अत्यल्प भूधारक आणि भूधारक आहेत, म्हणजे राहिले 15%, त्यातले 9-10% जे मोठे शेतकरी असं म्हणता येतील किंवा 5-6 एकर असं म्हणता येईल, अशाच्याकडे काही लोकांच्याकडे बंजर जमीन आहे, पिकत नाही। 100 एकर बंजर जमीन आहे डोंगरातली, का उपयोग त्याचा? शेतसारा भरण्याची सुद्धा अवकात त्या शेतकऱ्याची नसते। मग राहिले किती 2-3% लोक, आणि हे जे लोक आहेत तथाकथित मोठे शेतकरी हे दुसरे तिसरे कोण नाही, राजकीय नेते आहेत, मोठे ठेकेदार आहेत, व्यापारी आहेत, डॉक्टर्स आहेत, त्याचबरोबर उद्योगपती आहेत, छोटे मोठे उद्योजक आहेत, अवैध धंदेवाले आहेत। अन्य मार्गामध्ये कमावलेला काळा पैसा शेतीतलं उत्पन्न म्हणून दाखवायचा आणि तो पांढरा करायचा हा उद्योग ही मंडळी करतात। त्यांच्यावर काय तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर तुमच्याकडे ईडी आहे, सीबीआय आहे, इन्कम टॅक्स आहे, ते लावा ना त्यांच्या पाठीमागे। पण
शेती जर का फायद्यात असती तर गेल्या 20 वर्षामध्ये 3,20,000 शेतकऱ्यांनी का आत्महत्या केल्या असत्या, या प्रश्नाचं उत्तर द्या. आजही सोयाबीनचा उत्पादन खर्च जवळपास 5,700 रुपये आहे एका क्विंटलचा, आणि शेतकरी सोयाबीन विकतोय 4,500ला. तीच अवस्था कापसाची आहे, तीच अवस्था कांद्याची आहे, तीच अवस्था सगळ्याच पिकांची आहे. म्हणजे 100 का 60 करना और बाप का नाम चलाना अशी अवस्था शेतकऱ्याची असताना शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लावतोय म्हणजे वेगळं काहीतरी आम्ही करतोय अशा फॅन्सी प्रसारित करणं आणि शहरी मध्यमवर्गीयांना कुरवाळणं हे धंदे आता बंद करावेत असं मला वाटतं. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस. देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान. अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर. नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा. हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन. पैकिंग सुविधा भी उपलब्ध. हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर, पार्सल भेजे जाते हैं. फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें. अशरत अंसारी 7304378350. हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, काउंटी रोड, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100.